मे 2024 रोजी बुद्धभूमी मावसाळा येथून ऐतिहासिक धार्मिक धम्मसहल बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली ही धार्मिक धम्मसहल आज नागपूरच्या दिशेने रवाना होताना जालन्यापासून काही अंतरावर एक जामवाडी गाव आहे। या जामवाडी गावातील हे सर्व श्रद्धावान उपासक आहेत आणि यांनी आता या ठिकाणी भला मोठा गाडीला हार आणलेला आहे। बुद्धगया बुद्धदर्शन धार्मिक धम्मसहलीला निघालेल्या सर्व उपासकांचे या ठिकाणी स्वागत करण्यासाठी जामवाडी येथील श्रद्धावान बौद्ध उपासकांच्या वतीने या ठिकाणी या संस्कृती ट्रॅव्हल्स ज्या बसने आपण संपूर्ण 20 दिवस प्रवास करणार आहोत, ही संस्कृती ट्रॅव्हल्सची बस आहे आणि या बसला जामवाडी येथील उपासकांनी अतिशय भव्य दिव्य मोठा हार आणून सर्व उपासकांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। हे सर्व उपासक या जामवाडी जालन्यापासून अगदी काही अंतरावर देऊळगाव राजा रोडवरती ही गाव आहे आणि या धम्मसहलीतील उपासकांचं स्वागत करण्यासाठी हे सर्व उपासक या ठिकाणी जामवाडी गावाच्या बसस्टँडला इथे रोडवरती येऊन सर्व उपासकांचं स्वागत करत आहेत। संस्कृती ट्रॅव्हल्स या बसला आपण बघत आहोत किती भव्य दिव्य हार या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे। हे संस्कृती ट्रॅव्हलचे मालक आणि चालक संतोष भाऊ सेंडगे यांच्या हस्ते या ठिकाणी या बसचं अगरबत्ती लावून या ठिकाणी जामवाडी येथील उपासकांच्या वतीने या ठिकाणी पूजन करण्यात येत आहे। या गाडीला पूर्ण हार टाकलेला आपण बघत आहोत। हा भव्य दिव्य हा हार संपूर्ण 20 दिवसाचा प्रवास मावसाळा धम्मसहल या चॅनलवरती आपल्याला सर्वांना सर्व धार्मिक ठिकाणांची माहिती आणि धार्मिक ठिकाणांना आपण घरी बसल्या सर्व धार्मिक ठिकाणांची माहिती घेऊ शकता। म्हणून आपण आपल्या सर्वांच्या मोबाईलवरती यूट्यूबवर जाऊन मावसाळा धम्मसहल या चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावा, जेणेकरून प्रत्येक धार्मिक ठिकाणाची माहिती आपल्या सर्वांना मिळेल, उपलब्ध होईल। हे उपासक आपण बघतो आहे जामवाडी येथील हे सर्व श्रद्धावान उपासक यांनी बुद्धगयेला जाणाऱ्या सर्व उपासकांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि या संस्कृती ट्रॅव्हल्स या पूर्ण बसला अतिशय भव्य दिव्य फुलांचा हार आणून गाडीचं सुद्धा स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। हे आपले संस्कृती ट्रॅव्हलचे चालक आणि मालक संतोष भाऊ सेंडगे, आमचे अकोला देवचे छेडीदार विक्रमजी छेडीदार आणि संपूर्ण हे जामवाडीचे श्रद्धावान उपासक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत। आता लगेचच पुढे देऊळगाव राजाचे काही उपासक जवळपास 20 लोकांचा ग्रुप आहे, ते घेऊन आम्ही नागपूरच्या दिशेने रवाना होत आहोत।